आज 21 जून। आतापर्यंत आपल्याला हा दिवस सर्वात मोठा दिवस म्हणूनच परिचित होता, पण मागील काही वर्षांपासून हा दिवस आपल्या सगळ्यांनाच आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून परिचित आहे। आजचा 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना आपण पुन्हा एकदा अभिमानाने म्हणू शकतो, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। योगाभ्यासाची ही परंपरा गेल्या कित्येक पिढ्यांपासून आपल्याकडे वारशाने चालत आलेली आहे आणि आता आपल्या या वारशामध्ये आपण कित्येक देशांना सामावून घेतलेलं आहे। आपल्याला आठवत असेलच, 27 सप्टेंबर 2014 रोजी आपल्या माननीय पंतप्रधान महोदयांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये एक प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी असं म्हटलं की आपली प्राचीन परंपरा आहे, भारताचा हा अमूल्य ठेवा आहे योगाभ्यासाचा, आणि योगाभ्यास म्हणजे फक्त शरीरासाठी काही वर्कआउट आहे असं नव्हे किंवा शरीरासाठीची एक्सरसाइज आहे असं नव्हे, तर मन आणि शरीर त्याच पद्धतीने विचार आणि कृती यांना एकसंध ठेवणारा हा दुवा आहे आणि यासोबतच तो एक आध्यात्मिक वारसा सुद्धा आहे। याच वेळी माननीय पंतप्रधान महोदयांनी असंही म्हटलं की 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असल्यामुळे हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडण्यात यावा आणि अवघ्या 90 दिवसांमध्ये 175 देशांच्या संमतीनं हा प्रस्ताव मान्य करण्यात आला। सर्वात कमी दिवसामध्ये मान्य करण्यात आलेला हा एक प्रस्ताव आहे, हे आपण विशेषत्वाने लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर जेव्हा जून 2015 उगवला तेव्हाच्या म्हणजेच 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आपल्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली। 85 पेक्षाही अधिक देशांचे प्रतिनिधी यामध्ये सामील झालेले होते। 35,985 लोकांनी एकाच वेळी राजपथवर हा योगाभ्यास केला। तब्बल 21 आसनं त्यांनी केले आणि आंतरराष्ट्रीय योग दिन अशा रीतीने पहिल्या वेळेस साजरा झाला। त्यानंतर दरवर्षी हा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतात, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, योगाचं महत्वही सांगितलं जातं आणि योगाभ्यास करणं हे फक्त शरीरासाठी किंवा मनासाठीच आवश्यक आहे असं नाही, तर आपल्या एकाग्रतेसाठी, आपला संयम वाढवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे हे लक्षात येतं। या योगाभ्यासामुळे आपली आध्यात्मिक उंची सुद्धा वाढते। आंतरराष्ट्रीय योग दिन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची थीम घेऊन येतो। कधी तो असतो शांततेसाठी योग, तर कधी असतो कुटुंबासाठी योग, कधी हृदयासाठी योग, आणि या वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योग फॉर वुमन एम्पॉवरमेंट। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की वुमन एम्पॉवर जर झाल्या, त्या खरंच सक्षम झाल्या, तर ही सक्षमता त्यांच्या पुरती सीमित राहत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबामध्ये पसरते आणि अर्थातच पिढ्यानपिढ्या वारशानं ती पुढे सुद्धा जाते। म्हणून या वर्षीची ही थीम सुद्धा अत्यंत महत्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर पासून तर चीन मधल्या ग्रेट वॉल पर्यंत सगळीकडे हा योग दिन साजरा केला जातो आणि आपली ही प्राचीन परंपरा अशा रीतीनं सर्वत्र पसरत आहे आणि सगळीकडेच या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून महत्व मिळत आहे, हे आपल्या सर्वांसाठीच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। सकाळी किंवा संध्याकाळी रोज करा योग, म्हणजे कधीच नाही तुमच्या जवळ येणार कोणताच रोग। थँक्यू।